नागपुर की सीतामढ़ी पुलिस ने शातिर अपराधी को रंगे हाथों धर दबोचा है, जिसके पास से न सिर्फ धारदार हथियार मिला है बल्कि चोरी की कई गाड़ियां भी बरामद की गई है। मिली जानकारी के मुताबिक सीतामढ़ी पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि मोर भवन बस स्टैंड के पीछे महाराज बाग की दीवार के पास एक संदिग्ध युवक घूम रहा है। पुलिस ने तुरंत जाल बिछाया और मौके पर पहुंचकर 21 वर्षीय आरोपी ईशु रवि सोनटक्के को हिरासत में ले लिया। पुलिस को तलाशी के दौरान उसके पास से एक लोहे का धारदार चाकू बरामद हुआ, लेकिन कहानी यही खत्म नहीं होती। जब पुलिस ने आरोपी ईशु सोनटक्के को थाने लाकर गहनता से पूछताछ की तो एक के बाद एक कई बड़े खुलासे हुए। आरोपी ने सीतामढ़ी और एमआईडीसी पुलिस स्टेशन के इलाकों से कई दुपहिया वाहन चोरी करने की बात कबूल की है। पुलिस ने आरोपी के पास से कुल 2,30,200 रुपए का माल जब्त किया गया है। आगे की जांच सीतामढ़ी पुलिस कर रही है। काही दिवसापासून वाहन चोरीचे प्रकार जे आहे याच्यामध्ये वाढ झालेली होती। पोलीस स्टेशनच्या टीमने गोपनीय माहिती काढून एक संशयित इसम हा धारदार शस्त्र घेऊन हद्दीमध्ये घरफोडी किंवा चोरीच्या इराद्याने फिरत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली। त्या माहितीवरून पोलीस स्टेशनकडील जे टीम आहे वाहन चोरी पथक येथील श्याम वारंगे, नंदकिशोर वालदी, शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर, चेतन शेंडे, नैनिश तलवारे हे सर्व लोकांनी त्या आरोपीचा शोध घेतला आणि शोध घेतला असता त्याच्यासमोर एक लोखंडी चाकू मिळाला। त्याला पोलीस स्टेशनला आणून त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्याला अधिक विचारपूस केली असता त्यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशनकडील अपराध क्रमांक 412/26 कलम 425 प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांनी सीताबर्डी पोलिसांनी आणखी गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मोटरसायकल्सचा त्यांनी उलगडा केला। त्यामध्ये अपराध क्रमांक 5/26 सीताबर्डी पोलीस स्टेशन कलम 303(2), त्याचप्रमाणे सीताबर्डी पोलीस स्टेशनकडील 164/26 कलम 303(2) यामधील एक मोटरसायकल, तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनकडील अपराध क्रमांक 440/26 यामध्ये घरफोडी आणि त्या घरफोडीमध्ये वाहन चोरीला गेलेलं होतं ते वाहन सुद्धा त्याच्याकडून निष्पन्न झालेले आहे। त्याचप्रमाणे आणखीन एक वाहन जे आहे ते त्याचा सुद्धा शोध त्याच्या मार्फतीने घेणे चालू आहे। असा एकूण एक स्प्लेंडर मोटरसायकल, 2 स्प्लेंडर, एक होंडा ॲक्टिवा आणि एक ज्युपिटर गाडी असा एकूण त्याच्याकडून 2,30,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याचे नाव ईशू रवी सोनटक्के आहे, राहणार वसंतराव नाईक झोपडपट्टी, अमरावती रोड, सीताबर्डी, नागपूर। हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावरती यापूर्वी सुद्धा बरेच गुन्हे दाखल आहेत, 8 ते 10 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहे। सदरची कारवाई ही नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल साहेब, जॉईंट सीपी माननीय नवीन चंद्र रेड्डी साहेब, रिजन माननीय विनीता साहू मॅडम, डीसीपी अन्नपूर्णा सिंह मॅडम, तसेच एसीपी किरण पोपटघाट आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलीस स्टेशनकडील क्राईम पीआय, त्याचप्रमाणे वाहन पथकाचे पीएसआय श्याम वारंगे, नंदकिशोर वालदे, पोलीस सिपाई शत्रुघ्न मुंडे, पोलीस सिपाई प्रशांत भोयर, पोलीस सिपाई चेतन शेंडे, नैनिश तलवारे इत्यादी लोकांनी ही कारवाई केलेली आहे आणि सदरचे गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत। आणि यापुढे आणखीन जे वाहन चोरीचे प्रकार झालेले आहेत किंवा जे वाहन चोरीला गेलेले आहेत यांचा आणखीन गोपनीय माहिती काढून राहिलेले गुन्हे सुद्धा उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। यामधला फिर्यादी कोण आहे आणि कुठं त्यांची गाडी चोरीला गेली होती काय? फिर्यादी जे आहे ते एमआयडीसी पोलीस स्टेशनकडे जो अपराध क्रमांक 440/26 आहे यामध्ये 331(3), 331(4) आणि 305(अ) याप्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये काही रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल जी आहे ती गेलेली आहे। त्याच गुन्ह्याचा शोध घेत असता आरोपीचा शोध घेत असता त्याच्याकडून या गुन्ह्याची उकल झालेली आहे, परंतु त्याकडे फक्त एक मोटरसायकल रिकवर झालेली आहे आणि चोरी आणि घरफोडी करणारे जे आरोपी आहे हे दुसरे आरोपी असल्याचे त्यामध्ये निष्पन्न झालेले आहे।